कॅप्टन खरातचा कुकर्माचा पिटारा उघडल्यानंतर आता त्याच्या कोट्यवधींच्या मायेलाही एकामागून एक तडे जाऊ लागलेत। बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याची शिर्डी, निघोज, निमगाव नंतर आता सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील आलिशान मालमत्ताही समोर आली आहे। मिरगावमध्ये तब्बल 35 एकर जागेवर उभारलेला सुमारे 13 कोटी रुपये किमतीचा त्याचा राजेशाही थाटाचा दगडी बंगला आज खरं तर लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी लोकशाही मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतो। ब्रह्मा सदन या आलिशान वास्तूचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। पाहूया। हात पाहता पाहता कोट्यवधी रुपयाची माया जमावणारा भोंदू बाबा आज पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ह्याच भोंदू बाबाच्या बंगल्यावरती मिरगाव ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे। ईशान्येश्वर मंदिर आहे या ठिकाणी आणि मंदिराच्या जवळच या ठिकाणी आलिशान बंगला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। ब्रह्मा सदन असं ह्या बंगल्याचं नाव आहे। 2024 मध्ये ह्या बंगल्याचं बांधकाम झालं आहे आणि ह्याच बंगल्यावरती अनेक दिग्गज नेते असतील, त्यानंतर सेलिब्रिटी असेल, विविध क्षेत्रातील पदाधिकारी असतील, ह्या बंगल्यावरती येऊन गेलेले आहे। ह्या ठिकाणी अनेक भाविक जे आहे त्याचे सेवा करण्यासाठी ह्या ठिकाणी गर्दी करत होते आणि आज ह्या ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर ह्या बंगल्याच्या कडेला संरक्षण भिंत आहे। ही संरक्षण भिंत 25 ते 30 फुटापर्यंत उंच आहे आणि या भिंतीच्या वरती जे आहे ते तारकंपन केलेलं आहे की जेणेकरून कोणालाही आत येता येणार नाहीये। आणि या भिंतीच्या पलीकडे एक आमराई आहे, असा मोठा असा बगीचा जो आहे तो आंब्याचा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे झाडी देखील या ठिकाणी आहे। अगदी आलिशान आपण जर पाहिलं तर एखाद्या रेस्ट हाऊसला जर जाण्या येण्यासाठी जी कार असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी ग्राउंड जे आहे ते बनवलेलं आहे। अगदी आलिशान या ठिकाणी बंगला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। येणी जवळपास शिर्डीमध्ये देखील 3 ठिकाणी याचा भूखंड जो आहे तो समोर आलेला आहे। 4 एकरचा भूखंड देखील 2 दिवस पूर्वी आला होता। त्या ठिकाणी देखील 50 कोटीपेक्षा अधिक जी आहे ती शिर्डीत मालमत्ता, अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता शिर्डीत असून मिरगाव मध्ये देखील हा आलिशान बंगला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत याचं वरती जर पाहिलं तर सिलिंग जे आहे ते संपूर्ण लाकडामध्ये तयार केलेला आहे, लाकडी पद्धतीने केलेला आहे। या ठिकाणी आलिशान जागा जी आहे सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे खालपर्यंत तर वरपर्यंत सर्वत्र दगडी बांधकाम केलेलं आहे। जवळपास 13 कोटी रुपयाचा बंगला जो आहे तो ह्यो आपल्याला पाहायला मिळत आहे। 35 एकरचा भूखंड जो आहे तो ह्या ठिकाणी आहे आणि ह्याच ठिकाणी 13 कोटी रुपयाचा बंगला जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत ह्याच बंगल्यावरती अनेक सेलिब्रिटी आणि अनेक दिग्गज नेते जे आहे या ठिकाणी येत होते, मात्र ह्या ठिकाणी आता सर्वत्र शुकशुकाट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस तपासामध्ये अजून या भोंदू बाबाच्या नावे किती प्रॉपर्टी आहे हेच आता समोर येणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, मिरगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।